भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शहरातही छोटे छोटे तेलाचे घाणे चालतात। अशा घाण्यातून निघणाऱ्या तेलास आपण ताजे तेल म्हणतो। असे तेल विकणाऱ्या लोकांवर आत्ताच्या घडीला एफडीएने बंदी घातली आहे। एफडीएच्या अधिकाऱ्यांची यात चूक आहे असे मी म्हणत नाही, यात सरकारची चूक आहे असा निर्णय भारतात झालेला आहे। महाराष्ट्राच्या सरकारने त्याला एक्सटेन्शन दिले नाही। आमच्यातील छोट्या तेल विक्रेत्या बांधवांवर अन्याय होत आहे। छोट्या तेल विक्रेता व्यापारी हा पॅकिंग कुठून करणार याचा अर्थ मोठ्या कंपन्या सुरू झाल्या पाहिजे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे काम बंद झाले पाहिजे, अशा प्रकारचे राज्य सरकारचे धोरण दिसत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांद्वारे बोलताना केली असून त्याचबरोबर साखर दरवाढीबाबत सरकारला 100 गाठ्याची असल्याचे दिसत आहे। साखर निर्यातदार आपला देश होता, त्याला साखर आयात करावी लागत आहे। कित्येक लाख टन साखर आताच्या घडीला बाजारातून गायब आहे। कारखान्यातून निघाली परंतु बाजारात पोहोचली नाही। याची साठेबाजी कोण करतो? सरकारमधील लोक करतात का? हा जनतेच्या मनातला प्रश्न असल्याचेही माध्यमांद्वारे त्यांनी बोलताना सांगितले। ते तेल व्यापारी आहेत ते याला विरोध दर्शवत आहेत आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। खरं तर आपण छोट्या छोट्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं म्हणतात। आपल्या भागात, आपल्या काय भारतामध्येच महाराष्ट्रामध्ये जी 12 बलुतेदाराची पद्धत आहे त्याच्यात तेल घाणा काढणारी एक मोठी एक तेली समाज म्हणता येईल त्याला। असं काय तेली लोक तेलाचा व्यवसाय करतात अशातला काही भाग नाही, पण जनरली आपल्याकडे एक प्रघात आहे आणि मला वाटतं छोटे छोटे घाणे सुद्धा खेड्यापाड्यात चालतात, शहरात सुद्धा आहे असे घाणे। आणि मग अशा घाण्यातून ज्याला आपण ताजं तेल म्हणतो, बरेच लोक अजूनही घाण्यावर जाऊन तेल घेऊन येतात आणि मला वाटतं असं तेल विकणाऱ्या लोकांवर आताच्या घडीला एफडीएने बंदी घातलेली। एफडीएच्या अधिकाऱ्याची चूक असं मी म्हणाले, सरकारची याच्यात चूक आहे। कॅबिनेटनी असा निर्णय तर भारतात झालेला आहे, पण मला वाटतं कॅबिनेट त्याला एक्सटेन्शन देत असतं, ते एक्सटेन्शन महाराष्ट्राच्या सरकारने दिले नाही आणि म्हणून जे आमचे तेल विक्रेते बांधव आहेत त्यांच्यावर तो अन्याय होतो। आणि मला असं वाटतं आता छोटा छोटा तेल विक्रेता व्यापारी हा पॅकिंग कुठून करणार? म्हणजेच मोठ्या कंपन्या सुरू झाल्या पाहिजे, छोटे व्यापारी बंद झाले पाहिजे, अशा प्रकारचे राज्य सरकारचं धोरण दिसतं।